श्रीरामांच्या वनवासाचे रहस्य. 14 वर्ष का मिळाला वनवास? तुम्हाला माहित आहे का? भगवान श्रीराम यांना 14 वर्षांचाच वनवास का दिला होता? ज्याप्रमाणे म्हटलं जातं की कोणतीही घटना किंवा कामाच्या मागे कोणते ना कोणते कारण नक्कीच असते. त्याप्रमाणेच भगवान श्रीराम यांना माता कैकेयीने 14 वर्षांचाच वनवास का दिला होता? 13 किंवा 15 वर्षांचा का नाही मागितला? यामागे खूप काही कारणं सांगितली जातात. प्रसिद्ध कथेनुसार असं म्हटलं जातं की लहानपणी एकदा भगवान श्रीराम माता कैकेयी बरोबर खेळत होते. खेळता खेळता भगवान श्रीरामांनी माता कैकेयीच्या दोन्ही डोळ्यांना त्यांच्या हातांनी बंद केले आणि त्यांना म्हणू लागले, "माते, मी जर तुम्हाला एक वरदान मागितलं, तर तुम्ही ते वरदान मला द्याल का?" माता कैकेयी म्हणाली, "तुला जे मागायचं आहे ते तू माग. तू मला अत्याधिक प्रिय आहेस. मी तुला कसा नकार देऊ?" तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, "असं नाही. आधी मला वचन द्या, की तुम्ही नाही म्हणणार नाही. मी तेव्हाच तुमच्या डोळ्यांवरून हात बाजूला करेन." माता कैकेयीने मान हलवून हो म्हटले. "जे मागायचं आहे ते न घाबरता माग." तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले, "माते, मोठा होऊन जेव्हा माझा राजतिलक होईल, त्याआधीच तुम्ही प्रिताशींजवळ माझ्यासाठी 14 वर्षांचा वनवास मागा आणि अयोध्येचे सिंहासन भरताला द्या." तेव्हा माता कैकेयी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "हे काय बोलत आहेस राम? का मला एवढं मोठं पाप करायला लावत आहेस?" यावर प्रभू श्रीरामने माता कैकेयीला समजावले आणि म्हटले, "मी पृथ्वीवर भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आहे. जर मी राज्य करत राहिलो तर ज्या राक्षसांचा विनाश मला करायचा आहे ते जिवंत राहतील आणि माझे जे भक्त माझ्या दर्शनाची आस लावून बसले आहेत त्यांची तपश्चर्या अपूर्ण राहील." त्यामुळेच भगवान श्रीराम जेव्हा मोठे झाले तेव्हा माता कैकेयीने राजा दशरथकडून 14 वर्षांचा वनवास मागितला. पण वनवासासंबंधित आणखीनही काही कहाण्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्रीराम यांनी माता कैकेयीकडून 14 वर्षांचा वनवास यासाठी मागायला सांगितला होता की ज्या दिवशी वनवास मागितला जाणार होता त्यावेळेपासून रावणाच्या जीवनातील फक्त 14 वर्ष शिल्लक राहिले होते. याबरोबरच या संबंधित आणखी एक कथेनुसार एकदा राजा दशरथ आपली राणी कैकेयी बरोबर फिरत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर बाली आला. बालीने राजा दशरथला आव्हान देऊन म्हटले की, "हे दशरथ, तू माझ्याबरोबर युद्ध कर किंवा तुझा राजमुकुट मला दे." राजा दशरथ बालीबरोबर युद्ध करण्यासाठी असमर्थ होते. हा अपमान माता कैकेयीला सहन झाला नाही. मग तिने पुढे जाऊन श्रीराम यांना तो राजमुकुट परत आणण्यास सांगितले आणि प्रभू श्रीरामांसाठी राजा दशरथकडे 14 वर्षांचा वनवास मागितला. त्यामुळे भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले त्यावेळी त्यांनी अहंकारी बालीचा वध केला. पण तरीही काही लोकांचं असं म्हणणं आहे की भगवान श्री विष्णू यांचे अवतार भगवान श्रीराम यांच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून देवतांनी कैकेयीची दासी मंथराच्या माध्यमातून कैकेयीची बुद्धी भ्रष्ट केली. मंथराने माता कैकेयीला तिचा पुत्र भरतला राजसिंहासन मिळावे आणि भगवान श्रीरामांसाठी 14 वर्षांचा वनवास मिळावा यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे कैकेयी हे सगळं करताना दिसते. याबरोबरच त्रेतायुग मध्ये असं सुद्धा मानलं जात होतं की एखादी व्यक्ती 14 वर्ष वनवासामध्ये राहिली तर तो भविष्यामध्ये कधीही राजा बनू शकत नाही. त्यामुळेच माता कैकेयीने 13 किंवा 15 नाहीतर 14 वर्षांचा वनवास मागितला. वनवासादरम्यान भगवान श्रीरामांना खूप कठीण नियमांचे पालन करावे लागले होते. असं म्हटलं जातं की वनवासादरम्यान त्यांनी कोणत्याही नगरामध्ये जाणं त्यागलं होतं. पूर्ण 14 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या अरण्यांमध्येच भटकत राहावं लागणार होतं. धन्यवाद.